आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. देशभक्ती फक्त 15 ऑगस्टलाच का आठवते? 15 ऑगस्ट आला की आपण तिरंगा हातात घेतो. देशभक्तीची गाणी म्हणतो. सोशल मीडियावर तिरंग्याचे फोटो ठेवतो आणि मोठ्या अभिमानाने म्हणतो, मला माझ्या देशाचा अभिमान आहे. पण माझा प्रश्न आहे, हा अभिमान फक्त एका दिवसापुरताच का? 15 ऑगस्ट संपला की तिरंगा बाजूला, देशभक्ती बाजूला आणि पुन्हा तेच रस्त्यावर कचरा, तीच सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, तेच नियम मोडणे, तीच भ्रष्ट मानसिकता. मग सांगा, देशभक्ती आपल्या रक्तात आहे की फक्त आपल्या मोबाईलच्या स्टेटसवर आहे? तिरंगा फक्त हातात घेऊन देशभक्त होता येत नाही. तिरंगा फक्त हातात घेऊन देशभक्त होता येत नाही. देशासाठी जगण्याची खरी मानसिकता हवी. 15 ऑगस्टला भारत आठवला तर तो अभिमान नाही. भारत प्रत्येक दिवशी आठवला खरंच ती देशभक्ती आहे. मित्रांनो, आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिलेले असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना आठवतो. त्यांनी देशासाठी आपले सुख सोडले, आपले भविष्य पणाला लावले. अनेकांनी तुरुंगवास सहन केला, अनेकांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला. त्यांच्या मनात एकच स्वप्न होते, भारत स्वतंत्र झाला पाहिजे. पण आज आपण स्वतःला विचारायला हवं, त्या स्वातंत्र्याची किंमत आपण ओळखतो का? देशभक्ती म्हणजे फक्त भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद असं ओरडणं नाही. ही घोषवाक्य महत्त्वाची आहेतच, पण त्यामागची भावना आपल्या कृतीत दिसली पाहिजे. रस्त्यावर कचरा दिसला आणि आपण तो उचलला, ही खरी देशभक्ती आहे. वाहतुकीचे नियम पाळले, ही खरी देशभक्ती आहे. सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेतली, ही खरी देशभक्ती आहे. प्रामाणिकपणे शिक्षण घेतलं, ही खरी देशभक्ती आहे. आपल्या कामात कामात प्रामाणिक राहिलो, ही खरी देशभक्ती आहे. दुसऱ्याच्या हक्काचा आदर केला तर देशभक्ती आहे. कारण देश फक्त सरकारने बनत नाही, देश आपण सगळे मिळून बनवतो. सीमेवर सैनिक उभा म्हणून आपण सुरक्षित आहोत, पण देश घडवण्याची जबाबदारी ही आपल्याच हातात आहे. तो बंदूक घेऊन देश वाचवतो, आपण प्रामाणिक होऊन देश घडवूया. सैनिक देशासाठी लढतो, आपण काय करतो? सैनिक देशासाठी मरतो, हो. तो कडाक्याच्या थंडीत उभा राहतो, कडक उन्हात उभा राहतो, आपल्या कुटुंबापासून दूर. पण देशभक्तीची जबाबदारी फक्त सैनिकाचीच आहे का? नाही. सीमेवरचा सैनिक देशाचे रक्षण करतो आणि देशाच्या आतला नागरिक देशाची उभारणी करतो. डॉक्टर प्रामाणिकपणे सेवा करतो, देश घडतो. शेतकरी मेहनत करतो, देश घडतो. विद्यार्थी शिकतात, देश घडतो. विद्यार्थी मन लावून शिकतात, देश घडतो. कामावर घाम गाळतो, देश घडतो. म्हणून लक्षात ठेवा, देशभक्त होण्यासाठी सीमेवर जाण्याची गरज नाही. जिथे आहोत तिथे आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. 15 ऑगस्ट नंतर आपण काय करावं? आज आपण तिरंगाला सलाम करूया. उद्या शाळेत कॉलेजला जाऊया. परवा आपापल्या कामात व्यस्त होऊया. पण देशभक्ती तिथे संपली नाही पाहिजे. माझ्या मते खरी परीक्षा 15 ऑगस्टला नाही, 16 ऑगस्टला सुरू होते. 15 ऑगस्टला आपण तिरंग्याला सलाम करतो, पण 16 ऑगस्टला आपण देशासाठी काय करतो? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. एका दिवसाची देशभक्ती आम्हाला मान्य नाही. एका दिवसाची देशभक्ती आम्हाला मान्य नाही. तिरंगाची शान फक्त कार्यक्रमापुरतीच नाही. वर्षातून एकदा भारत म्हणणारे अनेक भेटतील, पण प्रत्येक दिवशी देशासाठी जगणारे खरे देशभक्त ठरतील. आजच्या काळात सोशल मीडिया आपल्या जीवनाचा भाग झाला आहे. 15 ऑगस्टला डीपी ठेवतो, देशभक्तीची पोस्ट करतो, छान आहे. पण एक प्रश्न आहे, फोटोमध्ये तिरंगा ठेवण्यापेक्षा मनामध्ये तिरंगा ठेवणं महत्त्वाचं नाही का? फोटोला तिरंगा लावला आणि प्रत्यक्ष जीवनाच्या देशात नियमाचा अपमान केला तर ती देशभक्ती कशी? हॅशटॅगने देश बदलत नाही, विचार आणि कृतीने देश बदलतो. आपण म्हणतो माझा भारत महान, पण महान भारत बनवण्यासाठी सुरुवात कुठून होणार आहे? आपल्या घरापासून, आपल्या शाळेपासून, आपल्या गावापासून, आपल्या शहरापासून. आपण कचरा रस्त्यावर टाकणार नाही, पाणी वाया घालवणार नाही, झाडांची काळजी घेऊ, सार्वजनिक वस्तूची तोडफोड करणार नाही, नियम पाळू. चूक दिसली तर मला काय करायचे असं म्हणणार नाही, कारण देश माझा आहे,
समस्या माझी आहे आणि उपायाची सुरुवातही माझ्यापासूनच सुरू होणार आहे. देश बदलण्याची स्वप्न मोठी असू द्या, पण सुरुवात स्वतःपासून असू द्या. भारत महान म्हणण्याआधी भारतासाठी आपलं योगदान असू द्या. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.